खरं तर 4 दिवस झाले बस बंद, इथे अपघात झाला. त्याच्यानंतर आता विद्यापीठात येणाऱ्या प्रोफेसर किंवा विद्यार्थ्यांचे आता काय हाल होतात तुम्ही काय सांगाल? हो नमस्कार, मी डॉक्टर अतिंद्र सरवडीकर. मी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागामध्ये प्रोफेसर आहे आणि शिवाय कलाकार आहे. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना पोहोचायला नेहमीच खूप अडचण होते, कारण असं आहे की वाटेमध्ये रस्त्याचं कामसुद्धा अनेक वर्ष सुरू आहे. त्याच्यामुळे बस खूप लांबून जातात, खूप ट्रॅफिकमध्ये अडकतात आणि विद्यार्थ्यांना रिक्षा घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि रिक्षाचे जे म्हणजे दर असतात ते नेहमी बदलत राहतात. म्हणजे जसं की आता आमचं डिपार्टमेंट आहे ते दुसऱ्या गेटला विद्यापीठाच्या, तर शेअर रिक्षाचा रेट 40 रुपये आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना यायला परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. तर मला असं वाटतं की शासनाने अगदी युद्ध पातळीवरती मेट्रो किंवा असं कोणतं काम करावं आणि विद्यार्थ्यांना जो शिकण्याचा त्यांचा मार्ग आहे तो सुकर करावा आणि रिक्षांची आणि ही सगळी जी व्यवस्था आहे त्याला एक सुसूत्रता यावी. म्हणजे आता तुम्ही पाहत असाल की अनेक जण किती अर्धा पाऊण तास उभे आहेत पण एकही रिक्षा मिळत नाही, अशी जी परिस्थिती आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आपण विद्यार्थ्यांचं शिक्षण डिस्करेज करतो, त्यांना कुठेतरी आपण त्यांना सपोर्ट हवा तसा मिळत नाही आहे, असं होतं. अगदी तुम्ही बोलतात आहे, पण आता जो अपघात झाला त्याच्यानंतर काही अपघातानंतर वाढवले आहेत का रिक्षा? पैसे वाढवण्यापेक्षा झालं असं आहे की इथंपर्यंत बस येत नाही आहे आता, म्हणजे जेव्हापासून अपघात झाला तेव्हापासून. आणि त्यामुळे मग रिक्षा मिळतच नाही आहे मुलांना. एक तास अर्धा तास उभी आहेत मुलं, रिक्षा मिळतच नाही आहे कोणाला, असं होतंय. तर याच्यावरती जरा मी म्हटलं तसं एक कायमचा तोडगा, तात्पुरता नको, कायमचा तोडगा निघावा आणि आपल्या जे शिक्षण व्यवस्था आहे ती आपल्या देशाच्या प्रगतीसाठीच एक हातभार लावणारी असते. त्यामुळे याच्याकडे एक खूप सिरियसली पाहावं असं वाटतं. काका, खरं तर आता पाहिलं कुर्ला स्टेशनला खूप गर्दी पाहायला मिळते. रिक्षावर त्याचा ताण आलाय का, असं काय आहे? ताण तर आलेलं आहे, कारण बस बंद पडलेली आहे ना. बस बंद पडल्यामुळं हे झालेलं आहे, पब्लिकवरती पॅसेंजरवरती लोड पडलेला. आज पॅसेंजर बघताना किती हे करतात, ह्याच्यासाठी हाणामारी करायचं सगळं हे व्हायला लागलेलं. तर सरकारने लवकर काहीतरी विचार करून ह्याच्यावर तोडगा काढावा. काही तक्रारी आल्या आहेत की रिक्षाचे दर सुद्धा वाढवण्यात नाही 10 रुपयांनी. बघा कसं आहे माहिती आहे का, जे हलकट आहे ते काही काळा बाजार करत असतील, पण आमच्यासारखा साधा सीधा माणूस असं काही करत नाही. जे आपलं आहे ते रेग्युलर घेणार आणि ते हे करणार. आता तुम्ही कुठे जाणार इथून? आम्ही आता कमानीपर्यंत जाणार. त्याचे किती दर आहेत? 20 रुपये रेग्युलरच आहेत ते शेअरिंग. रेग्युलर. आणि मुंबई विद्यापीठाला जायचं असेल तर त्यांचं काय 32 का काय करायचं त्याच्यातही वाढ. आणि बीकेसीत जायचं असेल तर ते तिकडलं काय माहित नाही मला त्यासाठी. काही तुम्ही रोज ह्या भागातून प्रवास करता? हो, म्हणजे मोस्टली मी ॲडव्होकेट आहे, तर कधी कधी जेव्हा मॅटर्स असतं तेव्हा यावं लागतं. तर आता नेमकं या भागातून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणाच्या नेहमीच्या रिक्षा दरात आणि आता प्रकरण झाल्यानंतरच्या रिक्षा दरात फरक पडलाय का? हो, 25 ते 30 रुपये असतात, आता 50 वगैरे आहेत. आता तुम्हाला असं रिक्षावाल्यांनी सांगितलं का की स्पेसिफिक वाढलेलं? हो, म्हणजे असं सांगितलं नाही, आम्ही विचारतोय जेव्हा तेव्हा नेत नाहीये, तर 50 रुपये वगैरे बोलतायत. आणि नेहमी ज्या वेळेस जातात त्यावेळेस किती? 30 रुपये वगैरे शेअरिंग असते किंवा बस असतात मोस्टली, तर बसमध्ये 6 वगैरे असतात, 6 रुपये. बस नसल्यामुळे फटका पडतोय का तुमचा? हो, खूप जास्त. तर आता तुम्हाला नेमकं जायचं कुठं आहे? मला वकोलाला जायचं आहे. वाकोला कोर्टात? नाही, वकोला एक बस स्टॉप आहे, तर तिकडून पुढे जायचं आहे. ताई, तुम्ही कुठे जाणार आहात? मला युनिव्हर्सिटीला जायचं आहे, माझा एक्झाम आहे आणि ते रिक्षा सगळे 50-100 बोलतात, डायरेक्ट घेऊन जातात. इथे काय रिक्षा पण अवेलेबल नाही सध्या इथे. मग आता काय माहीत नाही कसं जाणार. एकदा एक्झाम्स आहेत, बघू आता काय. रोजचं किती भाडं असतं शेअरिंग? 25 नाही तर 30 असतो. येताना रिटर्न 20 असतो, पण आता ते 50 जायला 50 यायला बोलत आहेत. आता परवा आम्हाला ते लोकांनी घेतलेलं 30 रुपीजमध्येच घेऊन गेले, 30मध्ये आणलं, पण आज डायरेक्ट ते लोक 50 बोलत आहेत. आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ते आहेत, कुठे जाणार आहात आणि किती? नागपूरला जाणार आहे, पण इथे रिक्षा पण भेटत नाही. बसचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे आणि रिक्षाचं भाडं डबल करतात आणि प्लस त्यांची मुजलदारी पण एवढं असं की 30 रुपयाचे 50 रुपये घेतात. काही कधी बोलतात पण 100 रुपये पण द्या, बसायचं असेल तर बसा. नाही, पण हे प्रकरण जे झालं आता कुर्ल्यात अपघात झाला त्याच्यानंतर वाढवलं असं काय आहे का? रिक्षा वाढवले असं बोलताय तुम्ही की रिक्षाचे दर? रिक्षाचे दर त्याच्यामुळेच वाढवलेत, कारण त्यांची मोनोपोली झाली. बसेस नाहीत त्यामुळे रिक्षा कमी वाढायला लागल्या आणि त्यामुळे त्यांचे भाडे भरपूर वाढायला लागले आणि त्यांची दादागिरी पण वाढली. एवढी दादागिरी वाढली, बसायचं असेल तर बसा, नाहीतर निघून जा. 50 रुपयाचे 100 रुपये घ्यायला लागले आणि भरपूर ॲक्टिव्ह व्हायला. एक अर्धा तासाचा प्रवास एक तास लागला. 1 तास लागतो एक प्रवासाला अर्ध्या तासाच्या. आपण जर पाहिलं तर आणखी लोक आहेत. काय वाटतं, कुठं जायचं? मला जायचं हयातला.
रोजचं भाडं किती असं रिक्षाचं? रोजचं 40 रुपये असतं. आणि आता किती सांगतात असं काय? आता 50-60 कसं पण काय इथं ट्रॅफिक अवलदास पण काय बरं बघत नाही. एका रिक्षामध्ये 3-3 बसतात, 4-4 बसतात, पुढे पण बसवतात, लपून जातात पण पकडत नाही. आणि इथून एवढे रिक्षाचे बिझनेस आहे तर BSTला समजे ना की एवढा डिमांड आहे करून त्यांचा. हयातसाठी गाडी सोडत नाही. मुंबई युनिव्हर्सिटी बॅकगेट करून सोडा ना, हयातचे कस्टमर ऑटोमॅटिकली जाईल. गाडीच आहेच नाही, अर्धा 1 तास असतो एकच गाडी आणि त्यामध्ये भरलेले असतात. रिक्षाचा बिझनेस होतं, त्यांचा काय नाही धंदा होणार. त्यांना फ्रिक्वेन्सी ठेवली पाहिजे ना. BST आणि हे आपले जे रिक्षा चालक आहे त्यांची काहीतरी मुली बघत आहे म्हणून फ्रिक्वेन्सी कमी ठेवली. अपघात झाल्यानंतर दर वाढवले असं तुम्हाला वाटतंय का? कारण की बस बंद आहे, हा बस डेपो बंद आहे म्हणतो 2 दिवसांत. बघा आता प्रॉब्लेम झाला तर त्यांना विचार करायला लागेल की काय प्रॉब्लेम झाला, त्यांना सॉल्व्ह करायला लागेल. पण बसेसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे हयातसाठी आणि युनिव्हर्सिटी बॅकगेटसाठी खूप कमी आहे. आणि हे काय आता 4 बसवतात, नंतर 5 बसवणार. आज 40 मागतात, उद्या 100 मागणार. त्याच्यामुळे सामान्य माणसं आणि अरे तिथं पण ॲक्सिडेंट होणारच नॉर्मली. अगर तुम्ही जाताना 4-4 बसवणार तर कोण ना कोण पडणार आहे. आणि ह्यांची काय रफ ड्रायव्हिंग बघितल्या तुम्ही बसलं तर माहीत पडेल किती रफ ड्रायव्हिंग यांची. आणखी दादा आहे. दादा कुठे जायचंय तुला? मला आता नाफा. आणि त्याचे रोजचे दर किती असतात रिक्षाचे शेअरिंग? 30 रुपये. आणि आज किती काय वेगळे घेतात का? 30 रुपये फार तर 40 रुपये, 10-15 रुपये वाढवून मागतात ते लोक. पण आता बस डेपो बंद म्हणून हे वाढवलं असं हो आत्ताच झालं. कारण आणि कुठल्याही प्रकारचे मॅनेजमेंट अजिबात नाही इकडे. कारण आता बस तुम्ही बंद करताय पण एवढी गर्दी तिकडे रिक्षांसाठी धावाधाव चालू आहे. रिक्षा मिळत नाहीये, पाऊण तास उभं राहायला लागतं इकडे लाईनमध्ये. आणि त्यामुळे ऑफिसला पण उशीर होतो. 5-6 बसेसची लाईन लागते, समजलं की नाही. तुम्ही कुठून आला, कुठे जायचं तुम्हाला? मी कल्याणवरून आला तर मला BKCला जायचं. डायमंड मार्केट BKC मध्ये आपले DB डायमंड बुर्स आहे ना, तिकडे मग डेली अपडाऊन करायला लागतं. रोज बसने जाता का? मग बसनी जातो, कधी रिक्षाने जायला लागते. बसचं तिकीट किती आहे? 5 रुपये तिकीट आहे. आणि रिक्षाचे? रिक्षाच्या 30 रुपये घेते शेअरिंग मध्ये. आणि आज किती घेतात? आता कधी 40 घेतात, कधी 50. काय मनावर असं ते घेतात, ते लोक पैसे त्यांना. डेपो बंदच असल्यामुळे उशीर झाला का कामाला जायला? सवालच नाही ना, रोज उशीर होते. असा बी डेपो बंद नसतो तरी पण उशीर होते. आता ती बघा 310 बस आहे ना, रोजचे 6-6 बसेची लाईन लागते. मग ती बस कंटिन्यूस यायला पाहिजे. ते काय 5-6 बस ट्रॅफिकमध्ये अडकली की गेले कामातून आम्ही. तर म्हणजे आम्हाला लय प्रॉब्लेम होते यासाठी. आणखी काही लोक आहेत प्रवासी, विचारा ना जरा, बोला काय आला आहात तुम्ही? आणि कलीन आला रोजचे कलिनाचे दर किती आहेत रिक्षाचे? 30 रुपये. आणि आता काही वाढवले असेल? आता 40-50 रुपये घेतात, जसं वाटेल तसं त्यांना घेत असतात. आणि एका रिक्षात किती जण बसवतात? 3 किंवा 4 जण बसवतात. इथे कोणी ट्रॅफिक कंट्रोलला कोणी पोलीस नसतं? कोणच नाही. याचा फटका तुम्हाला बसतो की सर्वसामान्य? रोजच बसतोय. मग ह्याच्यावर तोडगा मुंबईकरांना काढतो, काय काढला पाहिजे तोडगा? करावं लागेल ना तोडगा, काय करायचं आहे ते. आपण जर पाहिलं तर अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या आपण बस डेपो इथून रिक्षा यायला जाणं बंद करा, म्हणजे बस जायला जागा राहिली तर असे अपघात होणार नाही. त्या दिवशी अपघात झाला, त्याचं मूळ कारण तुम्हाला काय वाटतं? मूळ कारण आम्हाला काही माहीत नाही, तो रात्रीच्या वेळेला झालेला आहे. तर नेहमी ट्रॉफिक असतं. आता तुम्हाला कुठे जायचं आहे? आता BKCला जायचं आहे. त्याचे रोजचे पैसे किती घेतात शेअरिंग रिक्षा? शेअरिंगवाले 40 रुपये 50 रुपये, काय फिक्स नाहीये. फिक्स नाही. आणि बसने किती घेतात? बसने 5 रुपये 10 रुपये. पण बस येते का वेळेत? हो, बस असतात तिथं उभ्या राहिलेल्या. आता हा अपघात झाल्यानंतर पैसे वाढवले असं कळतं, असं काय आहे का? वाढवलेत ना, रिक्षावाले घेतात ते 50-60 रुपये घेतात. आपण जर पाहिलं तर सगळी लोक जी आहेत ती या ठिकाणी उभी आहेत आणि दर वाढवलेत असं कळतंय. त्यामुळे आता मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागताना पाहायला मिळतात. ते काही ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई कुठे जायचंय? मला BKCला जायचं. BKCला रोज जाताना नेहमी शेअरिंगला किती पैसे घेतात? शेअरिंगला इथे 30-40 रुपीज घेतात. परंतु आता जरा थोडंसं क्राऊडेड आहे, रिक्षालाही वेळ मिळत नाही आहे, बसेस नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यामुळे दर वाढले तसं काही कळतंय का? दर वाढले तसं तेवढं नाही, अजून तेवढं नाही झालं आहे. मग अजूनपर्यंत 40 रुपीजच घेत आहेत. असं काही जास्त इम्पॅक्ट नाही पडलाय. बस 5 रुपीज. पण हा डेपो बंद आहे मागच्या 4 दिवसापासून, त्याच्यावर त्यामुळे त्याचा खूप त्रास होतोय. ॲक्च्युली बसेसमुळे खूपच चांगलं होतं आहे. बस नाही आहे त्याचा इम्पॅक्ट लोकांवरती सुद्धा जास्त पडला आहे. अगदी क्राऊडेड जास्त झालं आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, या अपघाताला कारणसुद्धा काही गोष्टींनी प्रशासनसुद्धा आहे. नुसतं ड्रायव्हरवरती घेऊन नाही चालणार. तुम्ही आजूबाजूला पहा, तिकडे आम्ही जेव्हा जातो त्यावेळी आम्हाला चालायला जागा मिळत नाही. दोन्ही साईडने रहदारी असते, दोन्ही साईडने पूर्ण फेरीवाले बसलेले असतात. आम्हाला वाट काढून जावी लागते. त्या बिचारा ड्रायव्हर लोकांना पण त्रास तोच होतो की. म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नुसतं एकावर खापर फोडून नाही चालणार. आजूबाजूचं जे आहे ना ते आधी सुधारा.
त्याच्यानंतर बाकीचं करा. ठीक आहे, अपघात झाला, ड्रायव्हरची चुकी होती, सगळं मान्य आहे, परंतु बाकीच्या गोष्टींचाही अभ्यास केला पाहिजे. स्पेशली प्रशासन आणि सरकारने या गोष्टी खरंच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता कुर्ला स्थानकावर काही सगळ्याच स्थानकावर मी दादरला गेलं तरी तीच हालत आहे. फेरीवाल्यांमुळे जो त्रास होतो आहे तो खरंच अगदी खूपच आहे तो. खरं तर पाहिलं आता ही मागं मोठी लाईन जी ती लागलेली आहे आणि अनेक विद्यार्थी जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच कर्मचारी जे कामाला जाण्यासाठी ही सगळी कुर्ला स्थानकाबाहेरची गर्दी आणि वर्दळ जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर आता रिक्षा मिळत नाही हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांसमोर उपस्थित झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारचं मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.